व्यवस्थेचा पाया असणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं जातंय। राज्य शासनाचा हा उपक्रम देखील त्यांना वंदन म्हणून आयोजित करण्यात येतोय। अस्त्रोमास गमय संसोमा ज्योतिर्गमय म्हणजे तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात होते। सजल काशी योगी चालक तरफ लिखी हुई ज्योति हर पल तप तप कर तुम हो जाना बदल दीप तुम जलते रहना तुम्ही निरंतर। अंधेरी गलियों में जो हम भटक जाए तेरे उजाले से मन की प्रज्वलित हो आशाएं। मुश्किलें आए तो साथ निभाना शामों से है दीप तुम जलते रहना यूं निरंतर। तूफानों के काफिले आएंगे गुजर जाएंगे चुभेगी हवाएं कोशिश होगी तुम भूल जाओ। माननीय देशपांडे साहेब कुपर कॉर्पोरेशनचे कॉर्पोरेटर यांचं देखील या ठिकाणी करावं। माननीय अरुण जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मान्यताचा एक भाग म्हणून आपल्या सातारा आयटीच्या वतीनं हा करिअर मेळावा आयोजित केलेला आहे। आपल्या सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक आयटीआयमध्ये जरी हा मेळावा असला तरी हा जिल्हास्तरीय मेळावा असल्यामुळे आपल्याला सर्व क्षेत्रातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जेवढं आपल्याला योगदान देता येईल त्या पद्धतीने आपल्याला योगदान दिलेलं आहे। DICचे अधिकारी आलेले आहेत, एम्प्लॉयमेंटचे आलेले आहेत, सर्व क्षेत्रातले आपल्याला मान्यवरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या करिअर शिबिराचा आपल्याला निश्चितपणाने आपल्या पुढील आयुष्याचे फायदा होईल असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि थोडासा अल्पकाळ असल्यामुळे मी माननीय मंत्री महोदय यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। विभागीय शासनाच्या विभागामार्फत आणि स्वयंसेवी सर्व सहभागी संस्थांच्या माध्यमातून युवा शक्ती करिअर शिबिर या ठिकाणी आज संपन्न होत आहे। थोडंसं मला यायला श्री संजय मांगलेकर, श्री देशमाने जिल्हा व्यवसाय अधिकारी, श्री सुनील पवार, श्री नितीन देशपांडे, श्री मिलिंद उपाध्याय, इतर सर्व व्यासपीठावरचे मान्यवर आणि या शिबिरासाठी युवा शक्ती करिअर शिबिरासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातले सर्व तरुण तरुणी, सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, या कौशल्य विकास आणि रोजगार स्वयंरोजगार नाविन्यपूर्ण विभागाच्या माध्यमातून खूप चांगल्या संधी आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केलेला आहे। मला आवर्जून आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज आहे, मग ITIचे कोर्सेस असतील, डिप्लोमाचे कोर्सेस असतील किंवा इतर शॉर्ट कोर्सेस जे आता कौशल्य विकास रोजगार विभागामार्फत आपण करतो, या टेक्निकल नॉलेज असणाऱ्या मुलांना खूप चांगल्या सुविधा ह्या नोकऱ्यांच्या पण उपलब्ध आहेत आणि स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय करण्याच्या सुद्धा उपलब्ध आहेत। आज मी मागे सुद्धा आपण पाहिलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत 0% व्याजावरती आपण तरुणांना स्वतःच्या पायावरती रोजगार व्यवसाय उभा करण्यासाठी म्हणून आपण मदत केली आहे। कितीतरी मुलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले, स्वतःचे छोटे छोटे कारखाने सुरू केले आणि आज राज्य सरकारनं या युवा पिढीला हे बेकार ही युवा पिढी राहू नये, रोजगारापासून वंचित राहू नये याच्यासाठी म्हणून एक धडक कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण सुरू केला। मला आपल्याला सुद्धा व्यासपीठावरच्या मान्यवरांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सांगायचे आहे की आता आमचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब हे जर्मनीला 5-6 दिवस जाऊन आले। जर्मनीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 1 लाख लोकांना, तरुणांना महाराष्ट्रामधल्या ते या ठिकाणी नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून देणार आहे। फक्त त्या कशा स्वरूपाच्या असाव्यात त्याचा MOU म्हणजे 2 आपल्या महाराष्ट्र राज्याचा आणि जर्मनीमधल्या त्या राज्याचा करार कसा असावा या सगळ्याची प्राथमिक चर्चा करायला उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री केसरकर साहेब जर्मनीला गेले होते। कारण त्याच्या आदल्या दिवशी एका बैठकीसाठी माझी त्यांची भेट झाल्यावर ते मला म्हणले की आम्ही अशा पद्धतीने हे करून आल्यानंतर किमान या वर्षभरामध्ये 1 लाख
रोजगार संधी आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी उपलब्ध होणार आहेत. फक्त त्याला जर्मन भाषा ही तिकडे जाण्यापूर्वी आपल्याला इथं शिकवावी लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टींसाठी हे आमचे दोन्ही मंत्री महोदय खूप प्रयत्न करतायत. आज हे जे शिबिर घेतले, मी आता आमचे देशपांडेंचं आमचं नेहमी कुपरमधल्या बोलणं होत असतं. चांगले चांगले उद्योग या ठिकाणी आहेत. कुपरमध्ये तर स्थानिक लोकांना नेहमी संधी मिळते. मला वाटतं शिरवळमध्ये काही याहीपेक्षा चांगले उद्योजक आहेत. म्हणजे आमच्या शासनाच्या वेगवेगळ्या विभागाचा समन्वय करून आमच्या तरुणांना, आमच्या मुलांना, जिल्ह्यातल्या मुलांना इथंच किंवा जवळपास अशा पद्धतीच्या सवलती मिळाव्यात. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं असतं ते आपलं टेक्निकल कोर्स झाल्यानंतर आपल्याला अनुभवासाठी ज्या ठिकाणी आपण जातो, अनुभव घेण्यासाठी म्हणून जातो, स्टायपेंड ज्याला आपण म्हणतो, की बाबा इंजिनियर झाला, मेकॅनिकल झाला इंजिनियर, तर त्याचं कुठंतरी बाहेर डायरेक्ट जॉबला जायच्या अगोदर आपण तिथं एखाद्या सिनियर इंजिनियरच्या हाताखाली काम करतो, त्याच्याबरोबर शिकतो, अप्रेंटिसशिप ज्याला आपण म्हणतो. हे प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचं असतं. आपल्याला थेरॉटिकल नॉलेज लेक्चर्स मध्ये, कॉलेजमध्ये हे मिळलं जातं, परंतु प्रत्यक्ष त्या मशीनवर काम कसं करायचं किंवा प्रत्यक्ष एखादा आपल्याला जॉब दिला असेल तर ते जॉब कसा कंप्लीट करायचा, ह्याचं प्रॅक्टिकल नॉलेज एखाद्या सिनियर त्यातल्या अनुभवी तज्ञाकडनं घेतल्यानंतर जेवढा आपण परिपक्व होतो, ही सुद्धा एक काउंट करतं. पुढे जेव्हा आपण स्वतः समजा एखादा स्वतःचा उद्योग काढायचं म्हटलं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हटलं, स्वतः व्यवसाय करायचं म्हटलं, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्याला कारणीभूत असतात. मी जास्त मोठं भाषण या ठिकाणी करत नाही, परंतु आज युवकांना, तरुणांना एवढंच सांगेन की वेगवेगळे विभाग सरकारचे हे सतत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आमचं वेगवेगळे विभाग हे सतत सतर्क आहेत, ते जागरूक आहेत. केव्हाही तुम्ही अशा सगळ्या सुविधांचा, अशा शिबिरांचा हा लाभ घेतला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे आणि त्यातनं नक्की योग्य प्रगती पुढे साधण्याचं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. मगाशी मी सांगितलं तसं वेळेची थोडीशी मर्यादा असल्यामुळं यापेक्षा जास्त मोठं भाषण न करता छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर या शिबिराला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आपले सर्व तरुण तरुणींना तुमच्या पुढच्या सर्व तुमची उद्दिष्ट पूर्ण व्हावीत असे शुभचिंतन तुम्हाला सगळ्यांना करतो. शुभेच्छा तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढं आपण सांगता, एवढं बोलता, हे कशासाठी, का? कारण एक सांगतो, गरुड पक्ष असतो ना, त्या गरुड पक्षाचं आयुष्य 70 वर्षांचं असतं. वयाच्या 40शीत आला की तो थकतो याचा त्याला उंच असे गरुड झेप घेता येत नाही, कारण त्यांच्या पंखामध्ये पिसांची संख्या वाढलेली असते. आणखीन एक बाब, वयाच्या 40शीत त्याची घडते, पंखामध्ये पिसांची संख्या वाढते. याशिवाय वय वर्ष 40 झाल्यामुळं त्याची नखं आतल्या बाजूला वळलेली असतात, त्यामुळे तो भक्ष्य पकडू शकत नाही. आणखीन एक गोष्ट त्याच्या बाबतीत घडते, केवळ नखच वळलेले नसतात तर चोचीला सुद्धा बाक आलेला असतो, कारण वय वर्ष 40 झाले असतं. हे सगळं गरुड पक्षाच्या बाबतीत वयाच्या 40शीत घडतं, तर तो गरुड पक्षी थांबत नाही. गरुड पक्षी विचार करतो, आपण गरुड आहोत, वयाच्या 40शीत ही अवस्था झाली, अजून आपल्याला 30 वर्ष जगायचं आहे, आपलं एकूण आयुष्य 70 वर्षांचं आहे आणि 40 वर्षात ही अवस्था झाली. तो गरुड पक्षी सगळं बळ पंखामध्ये एकत्र करतो आणि उंच असे गरुड झेप घेतो आणि पर्वतराजीतील सर्वात उंच अशा कपारीत जाऊन बसतो. किती दिवस बसत असेल? बरोबर 120 दिवस बसतो. हे जे मी बोलतोय ना, ही सांगेवाक्य घटना नाही, याच्यावरती इंग्लिश मधून डॉक्युमेंटरी फिल्म केली आहे, ती फक्त मराठीत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे सत्य आहे. 120 दिवस बसतो आणि पहिली गोष्ट त्याला जाणवते की आपण गरुड आहोत, पण आपल्याला उंच असे गरुड झेप घेता येत नाही, कारण पंखामध्ये पिसांची संख्या वाढली आहे. गरुड पक्षी पहिला निर्णय करतो, स्वतःच्या चोचीनं एक पीस काढून टाकतो, ताजा तवाण होतो आणि त्याच्या लक्षात येतं आपण उंच गरुड झेप घेऊ. दुसरी गोष्ट त्याच्या लक्षात येते की आपण उंच गरुड झेप घेऊ, पण भक्ष्य पकडू शकणार नाही, कारण आपली नख वय वर्ष 40 झाल्यामुळे आतल्या बाजूला वळलेले. तो दुसरा निर्णय करतो आणि दुसरा निर्णय घेतो, स्वतःची नख स्वतःच्या चोचीनं एक काढून टाकतो, रक्तबंबाळ होतो. पुन्हा काही दिवसानं नवीन नख येतात आणि गरुड पक्षाच्या लक्षात येतं, उंच गरुड झेप घेऊ, भक्ष्य पकडू शकू, पकडलेले भक्ष्य आपण सेवन करू शकणार नाही, खाऊ शकणार नाही, कारण आपल्या चोचीला बाक आलाय, वय वर्ष 40 झालंय, अजून 30 वर्ष जगायचं आहे. गरुड पक्षी तिसरा निर्णय करतो,
स्वतःची चोच पर्वतराजीतल्या कापरला घासतो, रक्तबंबाळ होतो, चोच गळून पडते, पुन्हा काही दिवसानं नवीन चोच येते, नवीन पंख, नवीन नख आणि नवीन चोच घेऊन गरुड पक्ष उंच भरात झेपतो आणि पुढे तो 30 वर्ष जगतो. गरुड पक्षाचे एकूण आयुष्य 70 वर्षांचं आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, एका टप्प्यावरती तुमचा प्रवास आता करिअरच्या वाटा इथून सुरू झालेले आहेत. अनेक वाटा तुम्हाला आहेत आणि मग तुम्हाला टेक्निकल माइंड तुमचं डेव्हलप झालं पाहिजे. वारंवार मी टेक्निकल माइंड ही संज्ञा का वापरतो, कारण मी माझ्या आयुष्यात अनेक लोक पाहिलेले आहेत. 4थी नापास, 7वी नापास, 10वी नापास, परंतु जर ट्रॅक्टर असतो ना, ट्रॅक्टरचं पुढचं जे तोंड असतंय ना, त्याला आपण मुंडकं म्हणतो, ते पूर्णपणे खोललेलं असतं आणि ते खोललं ना जवळजवळ 10 बाय 10 मध्ये सगळे स्पेअर पार्ट पडलेले असतात. आणि ज्या माणसाला त्याची नावं सुद्धा माहीत नसतात, नावं फक्त लांबून माहीत असतात, टेक्निकल नॉलेज इंजिनियर इतकं नसतं, तरी सुद्धा तो पुन्हा नुसता हात केला की तेच प्लेट जे हातात आहे आणि तो ट्रॅक्टर जोडतो, कारण त्याचं टेक्निकल माइंड डेव्हलप झालेलं असतं. तो फार शिकलेला नसतो, तो 7वी नापास असतो, 10वी नापास असतो. आणि असं टेक्निकल माइंड तुम्हा मंडळींचं तयार व्हावं आणि म्हणून या युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन आपण इथं केलेलं आहे आणि याचा फायदा आपण घ्यावा आणि पुढं आयुष्यात पुढं खूप मोठं व्हावं. एक मात्र सांगेन तुम्हाला जाता लास्ट म्हणून, भावंडांनो, जग हे वरल्या रंगाला बोलले, तुम्ही आयुष्यात वरल्या रंगाला बोलू नका. एकदा यशवंतराव चव्हाण हा जो किस्सा आहे ना, इथंच आमच्या साहित्य संमेलनामध्ये कराडला ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस सांगितला गेला. 25-30 वर्ष निघून गेले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि नादो मानोर हे जवळचे मित्र होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार व्यक्तिमत्व होतं आणि नादो मानोर हे उत्कृष्ट कवी होते. दोघांची मैत्री होती आणि नादो मानोरना स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनीच आमदार केलं होतं आणि दोघांचा प्रवास मुंबईतून सुरू झाला. ते गेले ते औरंगाबादला, म्हणजे आज छत्रपती संभाजी महाराज नगर आहे ना आताच, तिथं गेले, तिथं उतरले. त्यावेळेला ते मंत्री होते यशवंतराव चव्हाण साहेब. त्यावेळेला विमानतळावरती प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये हार घेऊन लोक आले होते आणि नादो मानवांना खूप बरं वाटलं, आपल्या मित्रांचा एवढा मोठा सत्कार करायला एवढे लोक आले. पुन्हा काय झालं कोणास ठाऊक, अवघ्या 10 दिवसानंतर साहेबांचं मंत्रिपद गेलं. पुन्हा दोघांना त्याच पद्धतीने मुंबईमधून त्या औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये जाण्याचा योग आला. पुन्हा पाहतात तर त्याच विमानतळावरती अवघे 9-10 लोक हार घेऊन उभा राहिले होते. त्यावेळेला नादो मानवर म्हणाले, साहेब आपण मंत्री होता त्यावेळेला एवढे लोक आले होते, आज आपण मंत्री नाही, 8-10 लोकच आहेत. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेब जे म्हणाले ते माझ्या भावंडांनो काळजात कोरून ठेवा, ते तुमच्या आयुष्याला दिशा देणार वाक्य असेल. मगाशी म्हटले ना शिंदे साहेब, एक एक वाक्य दिशा देऊ शकतं, तसे वाक्य आहे. ते म्हणाले, अरे नादो, म्हणजे नादो मनोहरला, अरे तू कवी आहेस, तुझ्या भाषेत तुला सांगतो म्हणले. आणि त्याने सांगितलं त्याचं असं आहे म्हणले, अरे चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक फिरकेना. चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक फिरकेना. पुन्हा सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक हटता हटन. म्हणजे वरल्या रंगाला जर तुम्ही वर पॉश मध्ये असाल आणि चिंध्या जर विकल्या तरी माणसं घ्यायला येतील. सोनं पांघरून चिंध्या विकायला हे जे घडलं ना ते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वतीने घडलं. म्हणून म्हटलं बघा काय म्हणून बोलला अशी वरल्या रंगा. आयुष्यामध्ये कधीही वरल्या रंगाला भूलू नका. आणि जेवढे स्किल डेव्हलप आपल्याला करायचे, आपली निरीक्षण शक्ती म्हणजे अफाट पाहिजे की प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आपल्या नजरेतून सुटता कामा नये. असा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्याला पुढं जाता येईल. आणि एक साने गुरुजींचं खूप सुंदर चिंतन आहे. साने गुरुजी राष्ट्राचे उद्धारक होते आणि त्यांनी हिंदू भूमी हा शब्द वापरलाय. ते हिंदुस्थानची भूमी म्हणजेच आपल्या भारत भूमीला शब्द वापरलाय. आणि त्यांनी जे चिंतन लिहिले साने गुरुजीनं, ते चिंतन तेवढं सांगतो आम्ही थांबतो. त्या चिंतनात ते म्हणतात, एकमात्र चिंतनाता एकची विचार, भाग्यपूर्ण होईल केव्हा हिंदू भूमी थोर. दुःख दैन्य जाऊन विलया होऊ दे स्वतंत्र, भाग्यपूर्ण आई ध्यानी मणी हाच मंत्र. मेघ जीव जीवन देई
अर्पुनी धरेला जीवना समर्पून जाय तो परिलयाला परार्थाय जीवन त्यांचे देवी हो मदीय मातृभूमीसाठी माझे सर्व काय होय एकमात्र चिंतनाता एकची विचार भाग्यपूर्ण होईल केव्हा हिंदू भूमी थोर दिगंतात वृद्धिंगतमी कीर्ती तो करीन तुझी मूर्ती मधुरा दिव्या अंतरी धरीन तुझे नाम संत तोठी गान गोड कंठी तुझी भक्ती अतुला अचला साठवीन पोठी एकमात्र चिंतनाता एकची विचार भाग्यपूर्ण होईल केव्हा हिंदू भूमी थोर. हे चिंतन साने गुरुजींचं आहे, ते राष्ट्राचं चिंतन आहे. या शिबिरात आपल्याला घेऊन अनेक व्यक्ती आज आपल्याशी बोलणार आहेत. ते आपल्या हृदय काळजाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवा, आपापसात शेअर करा आणि शेअर केल्यानंतर स्वतःचं व्यक्तिगत जीवन घडवण्याचा प्रयत्न करा. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. तुकाराम महाराजांनी भजन केलं, कीर्तन केलं, नामकीर्तन केलं, संकीर्तन केलं, पण प्रत्यक्ष पांडुरंग दिसेना. भाव असते त्याने अभंग लिहिला. त्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाला म्हणतात, तुझे पाय माझी भाळ एकत्रित सर्व काळ हिची ती विटाबाई पांडुरंग माझी आई नाही मोक्ष मुक्ती चाड तुझी सेवा लागे पुढं. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे पांडुरंगा तुझे स्वरूप चंद्रभागा. त्याचा अर्थ असा आहे, तुकाराम महाराजांनी भजन कीर्तन नामकीर्तन केलं, पांडुरंगाचं पाय धरलं आणि म्हणाले, तुझं मला प्रत्यक्ष दर्शन घडू दे देवा. तर ते शेवटच्या चरणात म्हणतात, अरे पांडुरंगा मला जाणवले तू या मूर्तीमध्ये नाहीस, ही चंद्रभागा ना देवा, हे तुझं मूर्तिमंत रूप आहे. तद्वत त्याच ज्ञान माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पांडुरंग तुमचा परमेश्वर तुम्ही कुठं पाहायचा आहे, तर तुमच्या व्यक्तिगत करिअर मध्ये पाहायचा आहे. आणि त्या करिअरसाठी हे शिबिर आयोजन केलंय. बहुत काय बोलणे आमच्या अगत्य असतवे. आपणास मानाचा मुद्रा. धन्यवाद. माझा आवाज बऱ्यापैकी परिचित आहे सगळ्यांना, कारण मी आकाशवाणीचा निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेच. पण त्यासोबत साताऱ्यामध्ये गेले 10 महिन्यापासून हिंदवी रेडिओ म्हणून 89.6 नावाची एक नवीन पहिला कम्युनिटी रेडिओ स्टेशन साताऱ्यात आणण्याचं श्रेय मला आहे. आणि तुम्ही ट्यून इन करू शकता. 89.6 हिंदवी रेडिओ एक नवीन चळवळ साताऱ्यामध्ये उभी केली, स्टार्टअप आहे आणि तुमच्यासारखा उद्योजकतेच्या नवीन वाटा ढुंढाळणार आहे. जरी वयाच्या 50कडे जरी असलो तरी तुमच्यासारखा 20-22तला तरुण म्हणून अजून उद्योजकतेच्या नवीन वाटा ढुंढाळतोय. खरं तर आजचा दिवस मित्रांनो फार महत्वाचा दिवस आहे. एवढं सुंदर भाषण सरांचं ऐकल्यानंतर या विचारमंचावर आदरणीय नितीन देशपांडे सर आहेत, माझे मार्गदर्शक आहेत, जे कुपर फाउंड्रीजचे फारुख कुपर सरांच्या बरोबर कायम असतात आणि सर संपूर्ण कुपर इंडस्ट्रीजचा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट सांभाळतात. आदरणीय मांगलेकर सर आहेत की जे ITIचे प्राचार्य आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी असणारे आणि ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं ते उपाध्याय सर आहेत, जे कायमच मला मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आहेत. तुमच्यासारखे मित्र तर कायम माझ्या समोर असतात आणि विशेषत्वाने मला कौतुक वाटतंय की नुसते ITIचे विद्यार्थी इथं नाही आहेत, तर मला जाणवतंय वर DMLTच्या काही मुली दिसत आहेत, इथं बसलेल्या काही BCA MCA वगैरे कोर्सेस करणाऱ्या मुली असतील. पण खरोखर म्हणजे हे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर हे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून जे आज इथं संपन्न होत आहे, मित्रांनो तुम्हाला माहित नसेल हे संपूर्ण महाराष्ट्राच्या 36च्या 36 जिल्ह्यात आणि एकंदरीत 250पेक्षा जास्त तालुक्यामध्ये अशा स्वरूपाची शिबिरं होणार आहेत. कधीतरी आपण इंट्रोस्पेक्ट म्हणून स्वतःला विचारलं पाहिजे. वी हॅव टू इंट्रोस्पेक्ट अवरसेल्फ फर्स्ट. इंट्रोस्पेक्शन इज अ डिफरंट वर्ड, आय विल टेल यू माय फ्रेंड्स. इंट्रोस्पेक्शन म्हणजे स्वतःमध्ये
स्वतः आप आपके अंदर झाक के देखो, आप में भूल क्या नो है. तुमच्यामध्ये आत कुठंतरी काहीतरी दडलंय आणि ते दडलेलं जो जे सुप्त अवस्थेत आहे, जोपर्यंत ते तुम्ही बाहेर काढणार नाही तोपर्यंत तरुणोपाय नाही. तुम्हाला तुमची आयडेंटिटी क्रिएट करण्याची गरज आहे, कारण की आजचा जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्सचा आहे. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता बडिंग स्टेजमध्ये आहे. अत्यंत नॉर्मल स्वरूपामध्ये आपल्याला थोडीफार याच्याबद्दलची माहिती आहे. पण मित्रांनो, जेव्हा ते वास्तवामध्ये येईल त्यावेळेला आपल्यातल्या बरेच जणांना रोजगार हिरावून घेणार हे अत्यंत वरदान पण म्हणायचं का शाप म्हणायचा, ह्याच्याबद्दल आत्ता तरी संभ्रमावस्था आहे. कारण की आपण विकसित आहोत, विकसनशीलतेकडे पाऊल टाकतोय. आजचा दिवस मित्रांनो 25 जून 1983 भारताने वेस्ट इंडिजला हरवलं आणि कपिल देव निखंज नावाचा माणूस लॉर्ड्सच्या मैदानावर डार्क हॉर्स ठरलेल्या भारतीय टीमला पहिल्यांदा दाखवलं की भारत काय करू शकतो. हा आजचा दिवस. अष्टपैलुत्व म्हणजे काय तर कपिल देव निखंज. कुणालाही अपेक्षा नव्हत्या की भारत कुठंतरी कुठल्या तरी स्वरूपामध्ये अंतिम फेरीमध्ये जाईल, परंतु कपिल देव निखंज, रवी शास्त्री, त्यांच्याबरोबर असणारी बाकीचे इतर टीम मेंबर्स, लाला अमरनाथांचा चिरंजीव असणारा अमरनाथ असेल, यांनी सगळ्यांनी एफर्ट्स लावले आणि 1983 साली पहिल्यांदा भारताने विश्वकरंडक जिंकला. आत्ता काल तुम्ही बघितलं असेल, T20ची मॅच सुरू आहे, विश्वकरंडक सुरू आहे आणि 25 धावांनी आम्ही ऑस्ट्रेलियाला 4 मुंड्या चित केलेलं आहे, फक्त आणि फक्त बुम बुम बुमराह. किती परफेक्शनिस्ट असतात माणसं. परवा दिवशी तुम्ही बघितलं असेल, लॉकी फर्ग्युसन नावाचा बॉलर आहे, ज्यांनी 4 ओव्हरमध्ये 0 धावा देत 3 विकेट मिळवल्या. हा विश्वविक्रम कधीही मोडला जाणार नाही. अशा स्वरूपाचं काम जर करत असाल तर तुम्ही स्टार्टअप उभारू शकता. त्याच्यासाठी लागते मेहनत, त्याच्यासाठी लागतं कन्सिस्टन्सी, डिटर्मिनेशन, डिव्होशन, डेडिकेशन. विवेकानंद कायम म्हणायचे, अरे जबी कॅन स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. उठा, जागे व्हा आणि थांबू नका जोपर्यंत अंतिम ध्येय प्राप्ती होत नाही. उत्तिष्ठ तर जाग्रत प्राप्त मरा म्हणतं, असं संस्कृतमध्ये म्हणतात. म्हणजे काय, मनुष्य नावाची ही जी सोशल क्रिएचर म्हणतो आपण, आपल्याला लहानपणी कोणीतरी नागरिक शास्त्रामध्ये शिकवलेलं असतं की माणूस हा समाजशील प्राणी आहे. आता प्राणी आहे मनुष्य, आणि मग प्राण्यात आणि माणसात फरक काय, हा सगळ्यात महत्वाचा विषय येतो. मग त्यावेळेला लक्षात येतं की बुद्धी नावाची एक विचित्र अशी चिप या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये ठेवलेली आहे. परमेश्वर नावाची कुठली तरी शक्ती आहे, कुठला तरी एक नियंता आहे आणि तो नियंता या सगळ्या सृष्टीवर राज्य करतोय. सहज गंमत म्हणून विचार करा की कधीतरी कुठंतरी कुणालाही असं स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं, 1993 साली गणपती जाण्याचा दिवस होता, अनंत चतुर्दशी होती आणि लातूरच्या जवळ किल्लारी नावाच्या गावातले गणपतीला त्या ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी गणपती विसर्जन करून माणसं येऊन झोपलेली होती. गणपती म्हटला मी एकटा जाणार नाही, सगळ्यांनी चालायचं माझ्यावर. आणि मग तो भूकंप झाला. कुठंतरी एक शक्ती आपल्यावर कार्यरत आहे आणि त्या शक्तीनं तुम्हाला मशीन म्हणून पाठवलंय. स्वतःला इमॅजिन करा, जो आउट ऑफ बॉक्स थिंकिंग विचार करतो, ज्याची क्षितिज व्यापक असतात, ज्याला इंग्लिशमध्ये एक्सपांड युअर होरिझन्स म्हणतात, ज्याची क्षितिज व्यापक आहेत, आणि जो आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करतो तो जगामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होतोच होतो. आणि हे सगळे यशस्वी माणसं, मग तुम्ही इलॉन मस्कचं नाव घ्या किंवा तुम्ही 10वी नापास असलेले अदानी बघा, अदानींचं शिक्षण बघा, आणि आज अदानी जगामध्ये पहिल्या 10 मध्ये येतात. अंबानी तर आहेतच, पण अडाणी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रम, या जी काही तालिका आहे त्या तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर येतोय. विषय काय आहे की आपल्यासाठी शासन करतंय काय, शासनाच्या योजना काय आणि आपण करतोय काय, ह्याचं कुठंतरी आपल्याला ताळमेळ साधता आला पाहिजे. कुठंतरी वी हॅव टू इंट्रोस्पेक्ट आवर सेल्फ. इंट्रोस्पेक्शन इज अ डिफरंट वर्ड आय एम टेलिंग.
इन्स्पेक्शन म्हणजे कुठली तरी त्रयस्थ अशी एखादी संस्था असते किंवा त्रयस्थ व्यक्ती असते, जी व्यक्ती तुमचं अनालिसिस करते. मग ती स्टॅटिस्टिकल असेल किंवा तुमचं बौद्धिकदृष्ट्या आकलन असेल, मग अनेक गोष्टी असतात. मग आमचे उपाध्याय सर असले किंवा मांगलेकर सर असोत किंवा तुमच्या ITIचे जे कोणी निदेशक असतील, ते निदेशक तुमची परीक्षा घेतात आणि त्याच्यावरून तुमची गुणतालिकेमध्ये तुमची निवड केली जाते. हे अनालिसिस वेगळं. इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मविलोकन किंवा आत्मपरीक्षण करणं महत्वाचं आहे. हू एम आय नावाचा एक चित्रपट येऊन गेलेला आहे. हॉलिवूड मधला सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनचा हा पिक्चर आहे. माझ्या लेक्चर नंतर किंवा ह्या सेशन्स नंतर कधीतरी गुगल सर्च करा आणि तो चित्रपट पहा. त्या चित्रपटामध्ये त्यांनी हेच सांगितलंय, तुम्ही कोण आहात हे ओळखलं की जगावर राज्य करता येतं. हार्डली 18 किलोमीटरच्या अंतरावर समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड आहे आणि घोडके सरांसारखे इतिहास संशोधक आता इथं बोलून गेलेत. साने गुरुजींचे विचार त्यांनी इथं मांडले. राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल त्यांनी विवेचन केलं. मी थोडासा याला उशीर झालो, त्याबद्दल क्षमस्व, कारण की सरांना संपूर्ण ऐकू शकलो नाही. पण समर्थ रामदासांनी 350 वर्षापूर्वी त्यांच्या दासबोधामध्ये विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्या आपल्यासाठी एक सुंदर विचार मांडलाय. अभ्यासोनी प्रकटावे आणि दैनंदिन वाचित जावे. आम्ही करतो का ह्याचं अनालिसिस आपण स्वतःला करायचं. दररोज आपण व्हॉट्सअपवर, इन्स्टा आणि फेसबुक आणि बाकीच्या गोष्टींमध्ये किती वेळ घालवतो आणि स्वतः करता किती वेळ देतो ह्याचं सुद्धा अनालिसिस केलं पाहिजे कुठेतरी. आणि मग लक्षात येतं आपल्याला की आपण आपल्या महत्वाचा असा जो स्पॅन वाया घालवतोय, जो परत येणार नाही असा वेळ वाया घालवतोय, त्या वेळाचा जर सदुपयोग केला तर श्रीमंत छत्रपती महाराज त्या ठिकाणी आहेत, राजर्षी शाहू महाराज त्या ठिकाणी आहेत, फुले आंबेडकर आणि शाहूंचा नाव घेऊन या ठिकाणी या महाराष्ट्राची ही भूमी पावन झालेली आहे, पवित्र झाली आहे. यांच्यासारख्या थोर पुरुषांच्या माध्यमातून यांनी यांच्या याच कालावधीमध्ये, ज्या कालावधीत तुम्ही आहात त्याच कालावधीत त्यांचे मार्गक्रमण सुरू केलंय. छत्रपतींनी वयाच्या 13व्या वर्षी रायरेश्वराच्या पुढं सोबतच्या 4 सवंगड्यांच्या सोबत या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि मग त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. विचार करा, आपण सगळेजण 13 वर्षाच्या वरचे आहोत. आपण कुणाला आदर्श म्हणून पाहतो? आपण सलमान खानला आदर्श ठरवतोय. आपण कुणातरी एखाद्या कुठल्या तरी फिल्म इंडस्ट्री मधल्या कुठल्या तरी XYZ नावाच्या अभिनेत्या आणि अभिनेत्रीकडे बघतो आणि हे आमचे आयकॉन आणि आयडॉल्स आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याकडं त्या प्रभावित होऊन त्या दृष्टीनं प्रेरित होऊन जात आहे. पण ह्या गोष्टी कोणी विचारात घेत नाही की उद्या येऊ घातलेल्या आषाढी कार्तिकी एकादशीला ज्या दिंड्या निघतील त्या दिंड्यांच्या मध्ये जो नामाचा गजर होतो, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणतात, या ज्ञानेश्वरांनी वयाच्या 18व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून 750 वर्ष नाव अजरामर केले त्यांचं. आपण सगळे 18 वर्षाच्या वरचे आहोत. मग आपण काय केलं पाहिजे, कुठं असलो पाहिजे, कशासाठी आपलं जीवन आहे, आपला गोल काय आहे, आपलं अंतिम उद्दिष्ट काय आहे. मित्रांनो, गंमत हीच आहे मानवी जीवनाची. इन्क्लुडिंग मायसेल्फ, एव्हरीवन इज हॅव्हिंग सच अ टाइप ऑफ फेनॉमिनन. काय असतं, प्रत्येकाचं गोल हे कायम कधीच पूर्ण होत नसतं. सहज गंमत म्हणून उदाहरण सांगतो. कायम सर्वसामान्य व्यक्ती किंवा तुमच्यासारखे तरुण मित्र जेव्हा या ठिकाणी कुठेतरी नितीन देशपांडे सरांसारख्या एखाद्या अर्धयू माणसाच्या पुढे येऊन जेव्हा त्याचा बायोडाटा समोर टाकतात, तेव्हा देशपांडे सर आमचे विचारतात, एक्सप्लेन युअर सेल्फ, तुझ्याबद्दल सांग. मित्रांनो, इथं बसलेले 99% माणसं सुरुवात अशी करतात, मी XYZ, मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातनं आलेलो आहे. आणि हे वाक्य तुम्ही स्वतःला विचारा, मला उत्तराची अपेक्षा नाहीये. पण त्या क्षणार्धात देशपांडे सर ऍक्सेस करत असतात की हे व्यक्तिमत्व इज बेगिंग इन फ्रंट ऑफ मी फॉर द सेक ऑफ जॉब. कशासाठी तुम्ही हे सांगता? सहज गंमत म्हणून सांगतो, राजश्री शाहू महाराज आहे तिथं, पण यांच्याच सारखा तोडीचा एक राजा याच मराठ्यांच्या भूमीमधून बाहेरच्या दुसऱ्या एका प्रांतामध्ये गेला आणि अजरामर झाला त्याच्या कर्तृत्वाने. सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे, ते मूळचे महाराष्ट्रीयन, साधा धनगराचा एक मुलगा,
त्यांच्या वयाची म्हणजे 12-13 वर्षाच्या नकळत अशा वर्षाची मुलं त्या संस्थानातनं 40 मुलांची नेमणूक केली गेली की ही मुलं पुढची राजेपद स्वीकारतील. ही 40 जणांची जेव्हा निवड केली गेली तेव्हा हे सगळे जे विचार मंचावर असणारे उपस्थित असलेले मान्यवर आहेत हे सगळे पॅनलिस्ट होते आणि प्रत्येक त्या 12-13 वर्षाच्या मुलाची त्या ठिकाणी मुलाखत घेतली जात होती आणि प्रत्येकाला विचारलं जात होतं की बाळा रे तू इथं कशासाठी आलायस. प्रत्येकाचं उत्तर वेगळं होतं. प्रत्येक कोणी म्हणत होता मी पायलट होणार आहे, कोणी म्हणत होता मी शिक्षक होणार आहे, प्राध्यापक होणार आहे, प्राचार्य होणार आहे. सयाजीराव गायकवाड सगळ्यात वेगळे का ठरले तर त्यांनी छातीटोपपणे सांगितलं की मी इथं राजा बनण्यासाठी आलोय. मित्रांनो, राजा बनण्याचं स्वप्न बघणारा तो चुणचुणीत मुलगा 13 वर्षाचा हा नंतर राजा बनला आणि तो जगामध्ये कधीही न झुकलेल्या 2च माणसं होती इंग्रजांच्या पुढं जी कधीही कुर्निसात करण्यासाठी आलेल्या पंचम जॉर्जच्या पुढे झुकली नाही. त्यामध्ये पहिल्या नंबरवर होते ते सयाजीराव गायकवाड आणि दुसरे छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी सरळ सांगितलेलं होतं निक्षून आम्ही आमच्या संस्थानाचे स्वतःचे राजे आहोत. इंग्रज कोण आणि कुठला पंचम जॉर्ज, आम्ही आमचे कपडे बदलणार नाही, तुमच्यासाठी आम्ही त्यांचा पेहराव घालणार नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या संस्थानातले आमचे कपडे आणि आम्ही स्वतः संस्थानिक आहोत. आमचा स्वतःचा दरारा वेगळा आहे. आम्ही कोर्निसात वगैरे करत नाही, आम्हाला मुजरे करतात. डॉक्टर आंबेडकर कोणामुळे शिकले? हे संविधान निर्माता याच साताऱ्यामध्ये श्री गणेशा केला. कुपर सरांच्या सारख्या उदार माणसांमुळं त्यांच्या घरामध्ये राहायचं भाग्य डॉक्टर आंबेडकरांना लाभलेलं होतं. त्यांचं काही वर्षाचं शिक्षणाचा खर्च सुद्धा कुपर साहेबांनी उचललेला आहे. देशपांडे सर त्याच्याबद्दल जास्त विवेचन करू शकते. पण हे वास्तव आहे. आम्हा सातारकरांना हे माहित नाही की 102 वर्षाची परंपरा, उज्ज्वल परंपरा असणारा हा कुपर समूहाचा जो इतिहास आहे तो इतिहास इतका जाज्वल्य इतिहास आहे की हे पारशी व्यक्तिमत्व, काही गरज नाहीये त्यांना साताऱ्यामध्ये थांबायची, पण माझी कर्मभूमी आहे म्हणतात सर आज वयाच्या 80व्या वर्षी आणि सकाळी 8 वाजल्यापासून रात्री अखंड काम करतात. अशी सुद्धा माणसं साताऱ्यामध्ये आहेत. मग आम्ही रोजगारासाठी इकडं तिकडं इतस्तः जातो बघतो, इकडं तिकडं फिरतो. मला उपाध्याय सरांना मध्यंतरी उपाध्याय सरांच्याकडे मी एका कार्यक्रमाच्या निमित्त गेलो होतो. स्वावलंबी भारत अभियानाचा एक कार्यक्रम होता. योगायोगाने जिल्ह्याचं सहसमन्वयक पदाची जबाबदारी आहे माझ्याकडं आणि हे स्वावलंबी भारत अभियान म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून तयार झालेलं हे अभियान आहे. वेगवेगळ्या 30 संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि कुठेही जातपात धर्म भाषा प्रांत भेद आणि राजकारण विरहित असं काम आम्ही करतो. त्याचा मूळ उद्देश आहे बेरोजगार मुक्त भारत. हे प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, प्रत्येकाच्या हाताला सक्षमरित्या हे मिळालं पाहिजे, त्याचं घर उत्तमरित्या चाललं पाहिजे आणि कुठलीही डिपेंडन्सी कोणाची नसावी. अत्यंत सुंदर उपक्रम आहे. अनेक उपक्रम आहेत. मेड इन इंडिया झालं, वोकल फॉर लोकल झालं. पॅन्डेमिक मध्ये आपण बघितलं सगळं जग जेव्हा या ठिकाणी बंद होतं त्यावेळेला भारत देशाची इकॉनॉमी आणि भारत देश साऊंड होता आणि भारत देश हा एकमेव असा देश होता की जिथं सगळ्यांना कोरोनाची लस मोफत दिली गेलेली होती. खरोखर आपल्या या भूमीचं आपल्याला कुठेतरी अभिमान वाटला पाहिजे. विद्यमान नेतृत्व किंवा हे राजकारणाचे विषय बाजूला ठेवूया, पण विद्यमान नेतृत्व किंवा विद्यमान पंतप्रधान हा 24 तास देशाच्या ग्रोथसाठी काम करतोय हे दिसून येतंय, हे वेगळे पण जाणवतंय. आणि मग उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा क्रांती घडते. महाराष्ट्राचा जर आज तुम्ही अनालिसिस केलं तर महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण जे येऊ घातलेलं आहे, योगायोगाने जिल्हा उद्योग केंद्राचे कोणी इथं अधिकारी नाहीयेत बहुतेक, पण 550 कोटी रुपयाचं अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणारा महाराष्ट्र हे विकास आणि रोजगाराच्या बाबतीत सर्वप्रथम आहे भारतामध्ये. आम्हाला हे ज्ञात नाही, आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, आमच्यामध्ये पर्क्युलेट होत नाहीये. आम्हाला नवउद्योजकांच्या सक्सेस स्टोरीज ऐकवल्या जात नाहीयेत. माणसं काय म्हणतात की मराठी माणूस हा कायम नोकरी धंद्यामध्ये अपयशी ठरतो. कुणी सांगितलं? चितळे कुठले, बाबा कल्याणी कुठले, समोर जी 8 मजली इमारत होऊ लागली आहे ना ती समोर, इथून गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या समोर मोठे कन्स्ट्रक्शन चाललंय बघा. तो जो भूखंड आहे त्या भूखंडाचा मालक बाबा कल्याणी आहेत. नाममात्र 1 रुपया शुल्क घेतलेले. 1 रुपया शुल्कामध्ये सातारा नगर परिषदेची भव्य प्रशासकीय इमारत उभी राहते. आणि बाबा कल्याणी हे कुठले,
कालेगावचे, कराड तालुका, का आम्ही यांचा विचार करत नाही? महाराष्ट्र भूषण आहेत, केवढं मोठं कर्तृत्व आहे. या सातारच्या भूमीमध्ये पाचगडीमध्ये एका व्यक्तिमत्वाने जन्म घेतला, जिथून तो माणूस जगविख्यात झाला, ज्यांनी बोटीचे कारखाने काढले. कुपर सर सातारचे अभिमानाने सांगतात आणि गौरवाने सांगतात, मी सातारकर आहे आणि मला या भूमीबद्दल अभिमान आहे. 12 फाउंड्रीज असतील आता सर, बरोबर ना? 12 फाउंड्रीज ओन करतात. देशपांडे सर आहेत इथं. केवढा मोठा हा पसारा, किती संसार हे करतायत. म्हणून मग म्हटलेलं आहे की लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. श्रीमंत छत्रपतींच्या बद्दल बोललं जातं. बाजी प्रभू, मुरारबाजी, बाकीचे सगळेजण, तानाजी मालुसरे असतील, ही मंडळी काही साधी नव्हती. ही काय जीव देत होती त्यांच्या राजावर? त्याला कारण एकच होतं, जगामध्ये 2च जगत जे ते होऊन गेले. एक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे, आणि दुसरा नेपोलियन बोनापार्ट, तो सुद्धा एक धनगराचा मुलगा. नेपोलियन बोनापार्ट हा धनगराचा मुलगा होता, पण त्याच्याकडे समय सूचकता होती, त्याच्याकडे लीडरशिप होती, त्याच्याकडे मॅनेजमेंट होतं, त्याच्याकडे डिव्होशन होतं, त्याच्याकडे डेडिकेशन होतं, त्याच्याकडे माणसं कशी जपायची याचं स्किल होतं. कायम आम्ही म्हणतो हिटलर बद्दल वाईट बोलतो आम्ही, की हिटलरने ज्यू लोकांचा संहार केला, गॅस चेंबर मध्ये माणसं मारली. पण जेव्हा तुम्ही हिटलर वाचाल त्यावेळेला लक्षात येईल की हिटलरला ही परिस्थिती का निर्माण झालेली होती. हिटलरची आई ज्यू होती. हिटलर ज्या आईच्या पोटी जन्माला आला, तिच्यावर झालेला अनन्वित अत्याचार तिने लहानपणी अनुभवलेला होता, म्हणून त्याला घृणा आलेली होती त्या माणसांची. आणि हाच हिटलर 1939 ते 1945 या सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये 1943च्या मध्यापर्यंत, नीट इतिहास वाचा, 1943च्या मध्यापर्यंत हिटलरचा वारू कुणीही थोपवू शकलेला नव्हता. हिटलर जिथं जिथं जात होता तिथे तिथे यशस्वी ठरवत होता. आठवतंय तुम्हाला? सुभाषचंद्र बोस हिटलरला भेटायला जर्मनीमध्ये गेलेले होते, आणि जर्मनीमध्ये जाऊन हिटलरनी त्यांचं स्वागत केलं होतं. मीट द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. वेषांतर करून गेलेले सुभाषबाबूंचे इथं काही वैयक्तिक मतभेद झालेले होते गांधीजींबरोबर, त्यामुळे त्यांनी त्यांचा मार्ग बदललेला होता. स्वातंत्र्याच्या पायी जो माणूस ब्रह्मदेशामध्ये स्वतःची आर्मी पोसत होता, 1 लाख माणसांचा पगार देत होता, असे सुभाषबाबू. ते काही मूर्ख नव्हते हिटलरला भेटायला जायला. त्यांना माहित होतं हिटलर बर्मापर्यंत आलेला होता, ब्रह्मदेशाच्या बॉर्डरला लागून भारताची सीमा होती. त्यांनी सरळ प्रस्ताव ठेवलेला होता की जर तुम्ही मला मदत केली तर भारताचं सगळं सैन्य हे तुमच्या बरोबर मी साथीला देईन. अनफॉर्च्युनेटली रशियामध्ये प्रचंड थंडी पडली आणि हिटलरला माघार घ्यावी लागली. त्याचबरोबर लंडनमध्ये विन्स्टन चर्चिल त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष होता, आणि 45 मिनिटाचा ऐतिहासिक भाषण आमच्या आर्चिव्ह ऑफ आकाशवाणीमध्ये आम्ही ऐकतो, तेव्हा अंगावर काटे उभे राहतात. एक राष्ट्राध्यक्ष कसा बोलू शकतो? त्यावेळेला विन्स्टन चर्चिलनं लंडन वासियांना एकच सल्ला सांगितला. 45 मिनिटाचं भाषण आहे मित्रांनो. विन्स्टन चर्चिल म्हणतो की अरे कसे मुरदाड झाले हे लंडनची माणसं, ज्यांचा ध्वज कधी उतरला जात नाही, अख्ख्या जगावर ज्यांचा ध्वज जातो, अशी माणसं तुमच्या तोंडावर हिटलर तोफ गोळे टाकतोय, आता तरी जागे व्हा. आणि मग ब्रिटिशच्या चौधाळलं, आणि मग खऱ्या अर्थाने ती लढाई त्या ठिकाणी तो हरला. आणि वॉरटुलूच्या लढाईमध्ये नेपोलियन बोनापार्टला असंच या ठिकाणी एकमेकांच्या दुहीचा फायदा घेतला गेला आणि नेपोलियन बोनापार्ट सुद्धा संपला. आपण सरसोट एखादं विधान करून जातो की हा नालायक होता, तो चांगला होता, तो ना. औरंगजेबाने स्वतःच्या कबरीची तरतूद केलेली होती. माझ्या मृत्यूनंतर माझ्या दफनासाठीचे हे पैसे, त्याची देखरेख करण्यासाठीचे पैसे, वडिलांना स्वतःच्या त्यांनी जेलमध्ये घातलेलं होतं अटक करून, सगळ्या भावांना मारलेलं होतं विष प्रयोग करून. औरंगजेब वाईट होता का चांगला होता हे विधान करण्यापूर्वी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की औरंगजेबानी कायम ज्याच्याकडं कोहिनूर नावाचा हिरा होता,
जो त्याच्या डोक्यावर तो बाळगू शकत होता, पण त्यांनी कधीही तो बाळगला नाही. तो स्वतः कुराणात लिहिलेल्या त्या सगळ्या कलमांप्रमाणे वागत होता आणि स्वतःच्या टोप्या स्वतः विणत होता आणि डोक्यावर घालत होता आणि 5 वेळा नमाज पडत होता. आम्ही सरळ सरळ विधान करतो आणि मग कुठेतरी म्हणून विचार केला पाहिजे, वी हॅव टू इंट्रोस्पेक्ट युअरसेल्फ. मी पुन्हा एकदा मुद्द्यावर येतो. ही उदाहरणं का द्यायची? तर आम्हाला हे काहीतरी वेगळं दाखवलं जातं किंवा शिकवलं जातं. सहज गंमत म्हणून विचार करा, इथं बसलेली इतकी जण आहेत, आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल 32 वर्षानंतर घडणार आहेत. नवीन एज्युकेशन पॉलिसी येते, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याला म्हणतोय आपण, ज्याच्यामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन याला फार महत्व दिलं जाणार. BA चा माणूस BCom पण करू शकणार आहे. तुम्हाला गॅप घ्यायचा असेल तर गॅप पण घेऊ शकता. 2 वर्षांनी परत शिक्षण सुरू करू शकाल तुम्ही. या सगळ्या तरतुदी त्याच्यात आहे. सगळ्यात महत्वाची तरतूद त्याच्यामध्ये कौशल्याधिष्ठित शिक्षण. कौशल्य पाहिजे तुमच्याकडे, काहीतरी युनिकनेस तुमच्यामध्ये असला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे, काय करणं गरजेचं आहे? यू हॅव टू इंट्रोस्पेक्ट युअर सेल्फ बॉस. तुम्ही स्वतःमध्ये आत आत बघा, झाकून बघा, काहीतरी तुम्हाला सापडेल. इथं कितीतरी जण चांगले स्पोर्ट्समन असणार आहेत. का हो सोडला स्पोर्ट्स? का खेळणं सोडलं? PT उषानी नव्हतं शेवटपर्यंत सोडलं, ध्यानचंद नाही सोडलं आर्चरी. कितीतरी माणसांनी, सचिन रमेश तेंडुलकर 9वी नापास आहे, अभिमानाने सांगतो, पण भारतरत्न जिवंत मराठी एकमेव सचिन रमेश तेंडुलकर. लक्षात घ्या, भारतरत्न केवढी मोठी मजल आहे. विचार करा, रमेश तेंडुलकर हे सचिनचे वडील, हे प्रख्यात प्राध्यापक होते विलेपार्ले महाविद्यालयामध्ये. घरामध्ये युद्धच दररोज. हा नापास व्हायचा आणि वडील प्राध्यापक. विचार करा आपल्या घरात कसं युद्ध असतं. आपल्या मराठीमध्ये फार सुंदर म्हणी आहेत बघा, बरोबरी मातीच्या काही फरक पडणार नाही. हा माझा मित्र आहे, माझा आवाज वरपर्यंत पोहोचेल, मला त्याची गरज पण नसते, कारण की सारखा 89.6 आणि 5 हे माझं दररोजचं दात आहे आणि हे कधीच जागा देत नाही तुमच्यासारखं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सचिन रमेश तेंडुलकर हे प्राध्यापक होते आणि सचिन नापास व्हायचा, कारण की क्रिकेटचं वेळ. आणि मग शारदाश्रमाच्या त्या स्कूलमध्ये जायचं, खोटं नाटक करत तो शिवाजी मैदानावर यायचा आणि उभा राहायचा आणि तिथंच डबा खायचा. आणि गुरु आचरेकर, रमाकांत आचरेकर हे जे प्रशिक्षण द्यायचे ते बघत बसायचा. अनेक दिवस ऑब्झर्व केलं रमाकांत आचरेकरांनी की हा मुलगा चांगल्या घरातला आहे आणि हा दिवसभर इथे येऊन नुसताच बसतो, डबा खातो आणि निघून जातो. एक दिवस त्याला बोलवलं इकडे. सचिन गेला, म्हणला आचरेकर सर म्हणले, कोण रे? कुणाचा मुलगा? रमेश तेंडुलकर. आता त्यावेळेला मुंबई छोटी होती. रमेश तेंडुलकर म्हणल्यानंतर मातोश्री बंगला तुम्हाला माहित असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे तिथे राहतात. त्यांच्या मागच्या बाजूला साहित्य सहवास म्हणून एक कॉलनी आहे. तिथं हे सगळे प्राध्यापक वर्ग आणि सगळे साहित्यिक महाराष्ट्रातले राहतात. तिथं रमेश तेंडुलकरांचा बंगला होता. रमेशचा मुलगा तू? होय. मग इथं काय करतोस? नाही, मला आवडतं क्रिकेट. शिक्षणात रस नाही? नाहीये. काय करायचंय? क्रिकेट खेळायचंय. येतं का काही? येतं. कुणाकडून शिकला? तुमच्याकडे बघून शिकतोय. उत्तर बघा. ये उद्या सकाळी 7 वाजता, 6:45ला सचिन रमेश तेंडुलकर ग्राउंडवर. चला सुरू करा. 7 बॉलर्सना सांगितलं उभे राहा, ह्याच्यावर नुसतं टिचून गोलंदाजी करायची, हेरी बॅटिंग करायची. 4:45 वाजता आदेश आला, थांबवा. सचिन आऊट झालेला नव्हता आणि 3 वेळा घामाने आंघोळ झालेली होती. इथंच घडला सचिन रमेश तेंडुलकर. आचरेकर गुरुजींनी मात्र कधी त्याची पाठ थोपटली नाही. आचरेकर गुरुजी ज्या वेळेला गुरुदक्षिणा, आता येते गुरुपौर्णिमा पुढच्या महिन्यामध्ये, गुरुपौर्णिमेला न चुकता सचिन रमेश तेंडुलकर आचरेकर गुरुजींना भेटायला जायचा आणि त्यावेळेला आचरेकर गुरुजी सांगायचे, सचिन आत्ता आऊट झालास ना मागच्या मॅचला, तुझा फुटवर्क चांगलं नाहीये, त्याच्यावर काम करावं लागेल अजून तुला. सचिन म्हणायचं येस सर. आणि मग ज्याच्यासाठी संविधानामध्ये अमेंडमेंट करावी लागली,
तो सचिन रमेश तेंडुलकर बनतो. मित्रांनो, संविधानामध्ये तरतूद नाहीये. नीट वाचा आधीचं संविधान. कला, संगीत, नाट्य यासाठी सगळ्यांना भारतरत्न आहे, पण क्रीडा या विषयासाठी संविधानात तरतूद नाही भारतरत्नाची. या जिवंत भारतरत्न मराठी भूमीतला आमच्या लता दिदी गेल्या आम्हाला सोडून. 92 वर्षाच्या होत्या, त्या सुद्धा भारतरत्न होत्या. बघा, महाराष्ट्रीयन आहोत याचा अभिमान का बाळगायचा की 2-2 भारतरत्न. भीमसेनजी पण आमचेच. कानडाऊ विठ्ठलू म्हटलं की कन्नड विठ्ठल नाही, विठ्ठलच साक्षात आला पाहिजे. त्याला आषाढी एकादशीला दिंड्या वाऱ्या करायची गरज नाही, नुसतं गाणं आहे का मग कळतं. जे जे चांगलं आहे, जे जे चांगले विचार आहेत, जे जे चांगली पुस्तकं आहेत, जे जे सुंदर आहे ते घ्या, कारण की जग सुंदर आहे. कुणीही म्हण काढली आहे मला माहित नाही, पण प्रत्येकदा त्या धारावाहिकांमध्ये आणि विशेषत्वाने पिक्चर मध्ये एक गोष्ट सारखी म्हटली जाते, दाल में कुछ काला है. अरे एवढी भांडभर बनवलेली डाळ, त्यातलं फक्त काळं दिसतोय तुला, बाकीचं चांगलं दिसत नाही. म्हणजे आम्ही आमची दृष्टी बदलली पाहिजे. आमच्याकडे बघण्याचा आमचा नजरिया बदलला पाहिजे. जगावर राज्य करता येतं, पण त्यासाठी याच वयामध्ये सुरुवात केली पाहिजे. स्टार्टअपला हजारो संधी आहेत. या 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 विभागाकडनं नाविन्यपूर्ण स्टार्टअप साठी 1 लाख रुपये मिळतात. सरकार देतं. करा की काहीतरी जुगाड. जुगाडच म्हणतात, गुजरातीच शब्द आहे. आणि आम्ही स्वतःला काय म्हणून माना मोडून कारकुनी करायची मंत्रालयात. आपल्या घरामध्ये असा कधी आशीर्वाद ऐकलाय का? खूप मोठा हो आणि खूप मोठा उद्योजक हो, असं कधी मराठी घरामध्ये आजपर्यंत कोणी म्हणलेलं नाही. आजपासून सुरुवात करा. स्वतःला समजवत जावा. स्वतःच्या पाठीवर थाप मारायला शिका आणि दररोज सकाळी उठल्यावर स्वतःच्या पाठीवर थाप मारायची आणि म्हणायचं आय एम गोइंग टू बी द बेस्ट. बघा, जग सुंदर आहे, तुमचा दिवस सुंदर होईल. माणसं सॅल्यूट करतील, माणसं वाट बघतील तुमच्या येण्याची. उत्कंठा ताणण्याची क्षमता असली पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी बोलायचे तेव्हा विचार कसे करायचे माहितीये ना, मध्ये पॉज घ्यायचे. कशासाठी माहितीये का? ती पॉज जो असायचा तो पॉज महत्वाचा असायचा. माणसाला उत्कंठा ताणून धरायची, पुढं काय बोलतायत, पुढं काय बोलतायत. म्हणून अभ्यास होणी प्रकटावे आणि दैनंदिन वाचित जावे. समर्थ रामदास डोक्यात ठेवा. हे वय आहे की ज्या वयामध्ये छत्रपती घडले, हेच वय ज्या वयामध्ये सगळे संत घडलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली घडलेले आहे आणि त्यांनी आदर्श ठेवलेले आहेत आमच्या पुढं. हे महाराष्ट्रातले. हे मी इलॉन मस्क किंवा तो ऍपलचा स्टीव्ह जॉब्स बद्दल बोलत नाहीये. हे आपल्या याच मातीतले आहेत. म्हणून एकच सांगतो, या जे विचार मंचावर बसलेले सगळे महनीय हस्ती आहेत यांना फॉलो करा. यांचे फुटस्टेप्स वर चालण्याचा प्रयत्न करा. जग सुंदर आहे, बघण्याची दृष्टी सुंदर ठेवा. इंग्लिश मध्ये फार सुंदर प्रोवर्ब आहे. इंग्लिश मध्ये म्हणतात की when a drop of water falls in a ocean it loses its identity. That drop of water when coincidentally falls on a lotus leaf it shines, and that drop of water when falls in a shell it becomes pearl. मित्रांनो, कुठं बसावं, कुणाबरोबर बसावं, कसं बसावं, त्याचे आचार विचार उच्चार, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. माणूस तुम्हाला परफेक्शनिस्ट बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी शासन तुमच्या मागे आहे. ITI